माझ्या पराक्रमावर बेहद खुश होऊन आज हे पृथ्वी मोलाचं कंकण. देवा, ही देवतांची ठेव आहे. अरे ही देवतांची ठेव, स्वर्गातील ठेव मी मृतभूमीवर निवृत्ती कशी काय? अरे राजकन्या, ही अन्य कोणी नाही, ही मी तुला भेट वस्तू म्हणून दिली आहे. याचा नकार करू नकोस. देवशी, याचा मी नकार करत नाही. हे आम्हाला मान्य आहे, कारण हे आम्ही घेऊन जाणारच आहोत. पण हे दैवी तत्व आहे. हे दैवी तत्व सांभाळणं म्हणजे सामान्य गोष्ट नव्हे. मग हे राजकन्या, हे सांभाळायला सुद्धा ना एक अट आहे. आणि ती कोणती असेल तर याला मदिरा प्राशन करून याला तू हात लावू नको. म्हणजे या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक मनुष्य प्राण्यानं सुचूरबद्ध राहून या कंकणाचे संरक्षण केलं पाहिजे. मदिरा प्राशन करता उपयोगाचा नाही. व्यसनाधीन व्यक्तीनं या कंकणाला स्पर्श करता कामा नाही. अशी जर तुमची आज्ञा असेल तर माझा देवकामाच्या ठिकाणी हिची अहोरात्र पूजा करेल. याच्यासाठी तुमचा आशीर्वाद माझ्या आणि काय कर जास्त गळको दिसताना थंय किया जा. आम्ही गरीब आमचो जन्म झाला. नाच गायन करूचा आणि पोट भरूचा लोक काय देतात त्याच्या जीवार आम्ही आमचा पोट भरता आणि उदरनिर्वाह करतो. काय असा नाही भावान इतको कंटाळून दिला कल्पने करूच सुद्धा नको. काय सांगतलं देवाच्या दयेने सगळा काय माझा बरा होता. आठवतो दिवस निमेपणीचे आई बाबाच्या घरात असताना सगळा काय माझा बरा होता. तो अनुबाचो बाबा नव्हता त्यांनी निकाल केल्यान माझो. त्यांनी सांगल्या बरो असा उन्हाक लागलो. काय असं ना पदरात पडला आणि सोना झाला तसा मी म्हटलं मराने जाऊन दे असा दे एकदा तू म्हणून मी याच्या संसार करतोय. पण रवलो कडे माका आल्या पुढेचो ना पाठवून येते ना सांगणे आज येतो बाबा बसतो.
तरी पाय हा तुम्ही काय सांगलात बाबा घरात एक जायचं नाच द्यायला तर तुम्ही हा दुकानी घेतला आता तुमच्या पाय घाला वाहने कोणी बळाई करा माणूस समाज आता मी म्हातारा माणूस नाचता कोण नाचताला आता चढून नाचताला या कसं केलं तर बाबा कडून मध्ये काय चढून नाचताला रावला पाहिजे का साथ चालू करू ओ चढवा वाक्या तो गावच पडे पुढे थांबले मी आणि पाछून ते आवते ओ चढवा तुम्हाला काय सांगितलं होतं तुमच्या बरोबर मी त्याच्याशिवाय तुम्हाला काय जमतं तुम्हाला काय सांगितलं तुमच्या बरोबर मी येते एवढं पुढे पुढे येऊन केला काय केला औषध काय केला एवढं पुढे पुढे येऊन केला पुढे घेऊन बाबा विचार बाबा घेतला सुपारी नाच गायला आणि ती आईला म्हणे कम तर विचार असं काय करतो कल्पल्यासारख्या नाट्य दिलो डेडकर होती आणि नाटक करायचं होतं पासून त्यांची आवाज वेलकम गुरुजी वैज्ञानिक दिला असा मराठी संध्याकाळी गाडी मला सांगितलंय आज मी नाचणार नाही काय मी चालून चालून माझे पाय दिसले मी आज नाचणार नाही मला सांगितलं होतं माझ्या बरोबर या एवढं पुढे आला आणि माझे पाय दिसले आणि नाचायला तुम्ही लावता खायला काय देतात मला खाण्यासाठी काय देतात काय देणार देऊन देऊन भजी देणार असून दे पण येऊन येऊन भजी खाऊन आज मला नाचायला बरोबर आहे तुमचं आता इतकी माणसं सर्व जमली आहे त्यांच्यापुढे आपली राजता मग यासाठी सुरू करूया आपल्याला पण आता एकच दिवस आता भांडू नका लवकरात लवकर सुरू करा आधी नाच नको आधी दोरी असून चला तुमच्या लक्षात हवं काल तुम्ही ढोलकी विसरून घरीच गेला मग होय होती कोणाकडे होती बरोबरची ना बाजू खटे झाले तर टाकून दिसले उकडूडा झाला नाही का काय करायचं थांबा झाला आमची वाजी आमचा नाच काय होऊन दे होणार वाजवी हात हाताकडे हात
घरी असून चाल हुशार बातमी असं कसा चला बाहेर का करू सुरू. बातमी असं नाही का वाजव सांग हो वाचवा. कसा पाड्यात देऊन सही नाही कोणतं काय आता? आता नाचाक सुरुवात करूया मला सुरू आहे ना. अरे असं का आता तरी सांगू सांग म्हाताऱ्या हो बाबा. ढोलकी लावून घ्या. लावतोय. ढोलकी लावून घ्या. जीवनात कला आणि नाही, या बरोबर बरोबर सुरी लावूनच असतात. काय लावून नाही अगं? हा लावून नाही अगं. पुढे लावणार आता. करून येऊ आम्ही बुवा. काय काय? काय काय कामात कसा?
आता जिलेबी सांगतो जिलेबी पण आई त्याच्यावर आपलं पोट पण काय म्हणते नाच गाणं झालं माझी एक इच्छा आहे काय माझी इच्छा आहे बरेच दिवस झाले अरण्याच्या ठिकाणी मी पाणी वाजवण्यासाठी गेले नाही अरण्याच्या ठिकाणी जाऊ मी तुला तास सांगतो अरण्याच्या ठिकाणी गेले त्या डॉबा सुद्धा पाणी घालतो पाणी घाल मी गेले मला पडे तुम्ही दोघा पडते होय होय पटकन या माका माहिती नाही डॉबा बालमन कसले देवेंद्र महाराज यांनी मला भेट वस्तू दिली माझ्या पराक्रमावर भेट वस्तू म्हणून दिली आणि ती भेट वस्तू कोणती असेल बापरे काय असेल ही अति सामान्य वस्तू ही पृथ्वी मोलांत कंकण आहे आणि तुम्हाला भेट वस्तू म्हणून देवतांचे अधिपती देवेंद्र महाराज यांच्या कंठाशी असणारं हे पृथ्वी मोलाचं कंकण आज माझ्या पराक्रमावर घेऊन त्यांनी मला बहाल केलंय त्यांनी मला बहाल केलं तरी असलं तरी याच्यावर काही नियम त्यांनी सांगितले याच्यावर नियम सुद्धा आहे नक्कीच या कंकणाला कुणी स्पर्श करू शकत नाही कोणी स्पर्श करू शकत नाही म्हणजे जो व्यक्ती सुचिरभूत आहे त्याला मद्यपान केला नाही मदिरा प्राशन केला नाही अशी निर्व्यसनी व्यक्ती त्याला स्पर्श करू शकत नाही आणि एवढंच नव्हे तर त्यांनी या देवगाभाला देव याची स्थापना करून अहोनिश याची पूजा करायला सांगितलं स्वामी तुम्ही आनंदी आहात अगदी मी आनंदी आहे पण स्वामी एवढं लक्षात ठेवा देवा जरा थांब. काय ते माझ्या आनंदात तू सहभाग नाही निश्चितच आहे आहे. तुमचा आनंद तोच माझा आनंद मग हे पृथ्वी मोलाचं कंकण आज जरा स्वामींनी करतोय. स्वामी होय कंकण अगदी देवताचे अधिपती देवेंद्र महाराज यांनी तुम्हाला दिलं नक्की. अगदी आनंदी तुम्ही आहात मी आहे पण स्वामी मी माझं दुःख विसरलं हा बापरे. काय?
मी तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी आहे. मी आजून दुःखी आहे आणि ते दुःख कोणतं असेल वेलीवर फुललेलं फूल आणि स्त्रीच्या अंगावर खेळणारं फूल जर का नसेल ना तर त्याला कोणत्याही गोष्टीचा अर्थ नाही. आज मी निपुत्रिक आहे, मला कुटुंबात काही नाही आणि स्वामी एवढेही नसून स्त्रीला जेव्हा महत्व तेव्हाच येतं ज्यावेळी ज्यावेळी तुम्ही दुसरं लग्न करा आतापर्यंत एकही तुझी अशी इच्छा नाही की राजकारणाची आवाज केली. मग तुला कसं व्हायचंय? मी सुद्धा तुझी इच्छा मी माझ्या स्वेच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेसाठी याही इच्छेची पूर्तता करायला एक लक्षात आहे. हे पूर्णिमाचं संकट आहे. त्या गावात याची पूजा करणं भाग आहे. आणि
चारी बाजूने निरीक्षण करते उंचावर गेलेले वृक्ष चारी बाजूला थंडगार वारा झुळझुळ आला पण हा कोणता असेल काहीच कळत नाही पाहते हे मुलले क्षण पाहून एकसारखं मनाला आनंद होतो एकसारखं मनाला आनंद आणि यात माणसाच्या पावसाने
तुला खाणार नाही, तुला मारणार नाही. म्हणजे मला सोडणार आता झोपडी विसरायची. हो, तुमची माझी ओळखली नाही. आता ओळखली नाही. तुझं नाव सांगा. माझं नाव ब्रह्मराज. या अरण्याचा राजा मी. ओरडते तुमचं. अरण्य या अरण्याच्या ठिकाणी कसा दिसतो? छान दिसतात. अगं इतर स्त्रियांना लाजवण्यासारखं माझं हे रूप. मला तरी पण मी सांगू तुम्हाला, तुम्ही इथे आलात का म्हणून आलात आणि माझ्या वाट तुम्ही काढत वाट एका गोष्टीसाठी आलो. कोणती गोष्ट असेल? होती. अगं ज्यावेळी या मार्गाने मार्गक्रमण करू हा, त्यावेळी माझ्या कानावर एक गोड मधुर सुस्वर माझ्या पदरला आणि त्यात मी हरवून गेलो. आणि त्या आवाजाचा शोध घेत मी परत आलो. पर्यंत आला. त्या मानवताच्या ठिकाणी आलो. माझं काय तुम्हाला आवडलं? आवडलं. त्या गाण्यापेक्षा तू मला आवडली. माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात तुझी प्रतिमा माझ्यासाठी पण ऐका लावलं. आता माझाही लग्न झालंय. नोकरीपाशी मलाही जायचंय. पण मी माझी पुण्याशी भेटली आहे. सांगितले लवकर सांगा. अशी घाई बरी नव्हे. अति घाई संकटात नाही. म्हणून सांगितले लवकर सांगा. तुला एवढी घाई कसली लागली? काही तुम्हाला धक्का नाही. एखादं माणूस मिळालं ते खाण्यात तुम्हाला मिळवलं. तुला मी सांगितलं. हा. नको मग काय सांगितलं? तुला मी खाणार नाही, तुला मी मारणार नाही. फक्त माझी एक इच्छा आहे. इच्छा? छोटीशी छोटीशी छोटीशी. हो एकच सांगा. एकच. काय ते सांगा. हो, सांगू सांगा. माझ्याशी लग्न कर. वा, प्रश्न योग्य केलाय. तुझ्याशी लग्न? छे, छे. तुमच्या पुढे मी अजून बाकी आहे. आमचं विवाहाचं वय अजून आलं नाहीये. तुम्ही पहा, आम्ही पहा. अगं, पण माझ्यात कमी काय आहे तेवढं सांग. कमी काय आहे ते सांगून सापडलं आहे. तुम्हीच शोधा. अगं, हा. पण मला काय वाटतं माहितीये? तू ज्यावेळी इथं आलीस तुझा मनमोहक हा सुगंध, या सुगंधाने माझं मन सगळे संपूर्ण वातावरण धुंदीनं धुंदुळलंय. चार बघायच्या धुंदीनं धुंद झालेल्या माणसाच्या धुंद झालेल्या माणसाच्या धुंदीपेक्षा हे चंद्रा
नाट्यरसिक आमचे गुरुवर्य श्री तांबे गुरुजी एडकर गुरु यांनी माझ्या अल्पशा कलेचा गौरव करण्यासाठी एक बहुमोल असं पारितोषिक दिले. संयुक्त दशाब्द नाट्य मंडळाच्या या एकाच
पूर्णच बोलतो. कोण आहेस तू? मी सांप्रत तू ज्या ठिकाणी उभा आहेस ना हे संपूर्ण दिसणार अरण्य, या अरण्याचा राजा हा ब्रह्मरक्ष तुझ्या नजरेत विसरतोयस बाबा रे? हे अरण्य तुझं म्हणतोय, पण हे तुझं अरण्य आमच्या नगरीत येतं म्हटलं, लक्षात ठेव. माझा मार्ग रोखणार आहेस तू. एकच या अयोध्या नगरीचा रूपदंड ज्याला आपल्या हाती धरला तो राजकर्ता राजा सत्यविजय समोर उभा आहे. अरे सत्यविजय आलास माघारी जा. तुझ्या आज्ञेनं मी इथं आलो नाही. माझ्या आज्ञेनं जरी आला मी नसेल केव्हा जायचं आणि कुठं राहायचं हा माझा सर्वस्वी मूलभूत अधिकार माझा आहे. याच्यासाठी तुला सांगतोय नाहक तुझं माझं देण नकोय. हे जे काही कृत्य करतोय इथल्या इथं थांबव आणि मुकाटाला चालता हो. बाबा रे सांप्रत हे अरण्य माझे. तुझ्या जरी नगरीत असलं या अरण्यात मी वावर, याच्यामुळे तुला सांगतोय नगरीत प्रस्थान कर. अरे कुणाच्याही घरात जाऊन राहिलं म्हणजे त्याचं घर आपलं होत नाही. लक्षात ठेव. हे तुला देखील माहिती हो. दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण जर तू करत असेल तर लक्षात ठेव देहातील पंचप्राण तुला मुकावं लागेल. अरे काय कोणाची हिंमत करून गेली बोल आहे. राजा, जर तुला तुझे प्राण प्रिय असतील अजूनही जीवनात संधी येतोय माझ्या मागे चाल. मरणाची क्षमा राजकर्त्यानं कधीच केली नाही. र म्हणजे रयत आणि ज म्हणजे जतन. रयतेचं जतन ज्यानं जीवापलीकडे गेलं तो राजकर्ता या संधीला पात्र ठरला. तुझं जीवन जर तुला जगायचं असेल मुकाटाला चालता या ब्रह्मराक्षसाने जीवनात कधी मरणाचा विचार केला नाही. मारे नको मरे या हेतूनं वावरणारा हा ब्रह्मराक्षस तुझ्या नजरेसमोर का म्हणून उभा एवढं मात्र ध्यानात ठेव. मरणाचा विचार केला नाही असं तू म्हणतोय आणि मारे ना तुला मरेल याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच, ज्याच्या वेळी या अरण्याच्या ठिकाणी अनेक राजकर्ते आले, अनेक योद्धा आले, पण माझ्या हातून मेले. त्यांचं मांस रक्त हाड सगळं काही निघालं. तुझं जर तसं होऊ नये असं तुला वाटत असेल आल्या मागे चालता हो. बाबा रे, भविष्याच्या उदरात कोण कुठं रहस्य सामावलंय हे तू सांगू शकत नाही. तुझ्या हातून जर का माझा मृत्यू असेल आज माझं स्वर्गाची वारी चालेल. पण लक्षात ठेव जोपर्यंत जिवंत आहे तुझ्यासारख्या दुष्ट शक्तीला जगू देणार नाही. म्हणजे तुला जर मरणाची डोहाळे लागली असती, तर तुझ्याशी डोहाळे या अरण्यावर लक्षात ठेव डोहाळे हे मरणाचे नसतात, अन्य दुसरे काहीतरी असू शकतात. मरणाचे डोहाळे डोहाळे जर म्हणत असतील तर लक्षात ठेव त्याचे प्रकार फार वेगळे आहेत. आणि डोहाळे हे प्रकार ऐकण्याची मला गरज नाही. तुला प्रकार सांगण्यासाठी मी तर आलोच नाही. ज्या कार्यासाठी आले असते सामोपचार केला कारण काय चतुर्सूत्रांचा वापर मी तुझ्या बाबतीत केला. सामोपचार करता येते. सामोपचाराला तू ऐकत नाही. मग हा ब्रह्मराक्षस तुझा कुणी मेलाची पावली नव्हे. तुझ्यासमोर तुझा का म्हणून एवढं उपाय मग राजकारणाचा महत्त्वाचा भोगता नव्हे. मोठे तुझा परिपूर्ण शास्त्र आहे. मग कोणत्या प्रकारे या ब्रह्मराक्षसाला तू संघर्ष करतोय मला देखील पाहिजे. पराक्रमाची गमती तर तुम्हाला नाही. Thank you.
तुला काय वाटतं ते सांग. जरा बाजूला हो. तुला भूक मारायला लागली. इकडे ये. भूक मार. धावा वाटला. आपण कळे. काय रे? काय बोलतो? अजून तरी नाही. अरे होणार तू वचन तरी आलाच कशाला. पण ते जाऊ दे. युद्ध थांबवण्यामुळे कारण एक सांग. बराचसा संपले नाही आणि मरणाची पण भीती नाही. मी तुला विचारलंच नाही. तू विचारायच्या अगोदरच काय गरज आहे? कारण तू पुढचं काहीतरी विचारणार हे मला पण माहिती आहे. तुला जर माहिती आहे त्याच्यामुळे मी अगोदरच सांगितलं. तुला जर सर्व गोष्टी माहितीच आहे तर एकदाच काय ते स्पष्ट बोलून मोकळा हो आणि चालता हो तू. जाईल अरण्य माझं कोणी सांगितलं तुला? तुझ्या हे मी मान्यच करू शकत नाही. तू एकदा असा पुरावा दे तुझ्या बाजूला उभा राहील. माझ्या बाजूला मी उभा राहणार असा पुरावा मी घेऊनच फिरतोय. समजलं मला रे. हे तुमचं बरं चाललं. बोल. नजर आमची नजर आम्ही ठेवतो ना. तुम्ही कोणतरी आता उचलून घेऊन जाता. उचलला नाही घेऊन जाणार नाही. तू त्याची चिंता करू नको. तुला काय वाटतं ते बोला. अरे
काय
लोकमान्य लोकराजा सुधीरजी कलिभाग पण माझ्या मनात जे वावरत होतं ना ते आज मी तुला केलं पण ते विचारायचं विचारलं अगं मी तुझ्या समवेश बोलतोय